मी सांगतो तेवढं फक्त तू कर. काय कर? साईबाबा उपासनेला काय म्हणले की नुसता बसून राहा, बसून राहा. एखादा माणूस दुसऱ्या माणसाला सांगतो कामधंदा करून बसून राहा, तेव्हा तो माणूस, सर्वसामान्य माणूस जेव्हा सांगतो तेव्हा तो जर माणूस बसला तर आयुष्याचं त्याच्या वाटोळ. कामधंदा नाही, नोकरी चाकरी नाही, घरदार नाही, चार पैसे मिळत येत नाही, कोण जेवायला घालत नाही, असाच मरतो. पण जेव्हा सत्पुरुष सांगतो बसून राहा, तेव्हा तो बसणारा माणूस दुनियेचं कल्याण करणारा होतो. मी साईबाबांनी उपासनेला काय, उपासने असे धोकातच गेले ते साईबाबांकडे, कोण साईबाबा बघतो म्हणून. आणि ते असे ते त्यावेळेचे पोशाख आणि ते सगळं खल्ले सगळं घालून गेलेले होते. ते लांबनं बैठ म्हणले की याला तर गोंडपाट नाही चालला होता. मग ते आले म्हणले परब्रह्म काय असतं नाही काय असतं मला दाखवाल का तुम्ही, लोक तुमच्याविषयी सांगतात वगैरे असं तसं, ते मला बघायचं आहे, तुम्हाला दाखवता येईल काय वगैरे असं ते साईबाबांनी बोललेले. ते बोलले तर साहेब म्हणले तुला खरंच बघायचं का काय ते. मग म्हणलं असं कर, तू तिथे बसून राहा. तरी ते बघायला लागले की बसून राहा म्हणजे काय, मला काही सांगा तुम्ही काय म्हणायचं काय करायचं. काही करायचं नाही, नुसतं बसून राहा. आणि मग ते बसून राहिले. पण ते जे काही बसून राहिले, म्हणजे आता जे मी सांगतोय ते महत्वाचे की ते जे काही तिथे बसून राहिले ना, ते पूर्णपणे साईबाबांचे होऊन बसून राहिले.